तर आज मी जाणार आहे बाप्पाच्या डेकोरेशनचं सामान घ्यायला। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये। तर आज मी जाणार आहे बाप्पाच्या डेकोरेशनचं सामान घ्यायला। घरातून निघालो, ऑटो पकडली आणि डायरेक्ट गेलो बदलापूर स्टेशनला। पण तिथे पोहोचलो तर समजलं ट्रेन लेट आहे। गणपतीच्या तयारीत सुरुवातच थोडी स्ट्रगल आलो, पण काय करणार, बाप्पासाठी तर सगळं चालतं। काही वेळ उभा राहिलो, शेवटी ट्रेन मिळाली आणि मी निघालो उल्हासनगरला। तिथे माझा मित्र उभा होता मला पिक करायला स्कूटी घेऊन। हा माझा लहानपणाचा मित्र, माझ्यासाठी फक्त मित्र नाही, माझा भाऊ आहे। लहानपणापासून प्रत्येक सुखदुःखात माझ्या सोबत आहे। मी हिंदू आहे आणि तो मुस्लिम आहे, पण आमची दोस्ती कधी धर्मावर नाही तर मनावर उभी आहे। आज बघा, बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तो माझ्या बरोबर धावत आला। माझ्यापेक्षा जास्त त्यालाच टेन्शन आहे डेकोरेशनचं। आम्ही निघालो आणि मार्केटमध्ये पोहोचलो, उल्हासनगर मार्केटमध्ये 2 नंबरला। तिकडे सगळीकडे गजबजाट, रंगोबेरंगी लाईट्स, फुलांच्या माळा, सजावटीचे सामान। खरंच गणपती येणार म्हणजे वेगळंच वातावरण असतं। लोक आपल्या आपल्या बाप्पासाठी डेकोरेशन सामान घ्यायला आले होते। माझा मित्र सतत मला शिकवत होता, हे घे, ते घे, हे घेऊ नकोस, हे सुंदर दिसेल। आणि खरी गोष्ट सांगायची तर लाइटिंग घेताना अर्धे पैसे तर त्यानेच दिले। म्हणाला, भाऊ माझ्याकडून तुला। आम्ही साधारण 2500 ते 3000 लाइटिंग मध्येच खर्च केले। तो इलेक्ट्रिशियनच असल्यामुळे सतत एक्सपर्ट बनवून सांगत होता। शॉपिंग झाल्यावर आम्ही थकलो आणि गेलो डायरेक्ट सोडा शॉपला। मस्त मोजिटो प्यायलो, हेवी रिफ्रेश। त्याच्याबरोबर माझ्या मित्राने घरी न्यायला पार्सल पण घेतलं। त्याचे पैसे पण मीच दिले। मी बोललो, आला आहेस तर घेऊन जा। आणि हो मित्रांनो, जर तुमच्या घरी कधी इलेक्ट्रिशियनचं काम लागलं तर आमच्या बाईला नक्की बोलवू शकता। हा उल्हासनगरलाच राहतो आणि कामात एकदम मास्टर आहे। शॉपिंग झाल्यावर आम्ही डायरेक्ट स्टेशनला परतलो, पण परत तीच गोष्ट, ट्रेन लेट। साधारण 1 तास मी स्टेशनवरच बसलो। रात्रीचे 11 साडे11 वाजले होते। रात्रीचे स्टेशन, लोकांचा थकलेला चेहरा आणि मी, पण मनात एकच साधं समाधान होतं, बाप्पाच्या स्वागतासाठी सामान घेतलंय, आता मस्त उद्या डेकोरेशन करायचं। तेवढ्यात एक एसी ट्रेन आली। माझ्याकडे एसीचं तिकीटही नव्हतं, तरी मी चढलो। खरं सांगतो, त्या मोमेंटला सगळी थकावट, सगळी धावपळ विसरलो, कारण आता घरी जाऊन मस्त जे सामान आणलेलं ते बघून उद्या डेकोरेशन करायचं आहे। बदलापूर स्टेशनला पोहोचलो। स्टेशनवरून ऑटोने निघालो, पण ऑटोवाले सुद्धा मजेशीर, रात्री 12 नंतर डबल चार्जेस घेतात। तर आलो घरी आणि डायरेक्ट झोपलो। तर मित्रांनो, हा होता गणपती डेकोरेशनचे शॉपिंगचा ब्लॉग। पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन काय घेतलं आणि डेकोरेशन सेटअप कसा करतोय। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। गणपती बाप्पा मोरया।